बाहेर आहे आपला केवढा ऑडिओ पाहिजे का बुक दाखवायचं ते सांगा. ऑडिओ आपला लांब होता. मोबाईल आहे खाली करा. अरे बूम खाली करा थोडे. मुंबईची राजकीय सामाजिक परिस्थिती काही वेगळी नाही. जे सत्तेत आहेत त्यांनी ती वेगळी करण्याचे प्रयत्न केले. 1,000 करोड ठेवी होत्या त्या 71,000 करोडवर आणण्याचं काम यांनी केलं. आज महानगरपालिकेतल्या लोकांना पेन्शन पगार हे वेळेवर मिळत नाही आहे. त्यामुळे हे बदल या लोकांनी नक्की घडवले. निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुका जाहीर व्हायच्या आधी ज्या मतदार याद्या आल्या त्या याद्यातले घोळ आणि काढले की नाही काढले त्याच्याबद्दल कुठेच जनतेला सांगितलं गेलं नाहीये. जिवंत व्यक्तीला मारून टाकलंय म्हणजे स्वर्गवासी दाखवलंय. म्हणजे स्वर्गवासी आहेत एकेका पाण्यावर धागा आहे. त्याच्यामध्ये दुबार 4 आहेत. खरोखरचे दुबार 2 आहेत. जर एका पन्नावर ह्याचा पन्ना प्रमुख पन्न्यावर जर 30 असतील तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मतदान करणारे फक्त 6 ते 8 आहेत. असं आता प्रत्येक पन्न्यावर दिसायला लागलं. जर असं असेल मला तेच म्हणायचंय निवडणुका जाहीर करण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केले. सगळ्यांनी त्याचं वेलकम केलं. पण ॲक्च्युअल मतदान जे करणारे आहेत त्यांना दुबार दाखवले त्यांना बाकी काय दाखवलंय त्यांच्याबद्दल काय झालं ते काहीच नाही बोलले. याचा अर्थ आम्ही जसं रेमटवू आम्ही जसं फरफटवू तसं जनतेने पण आणि सगळ्या पक्षांनी आमच्यावर फरफटत आलंच पाहिजे. आपण जर बघितलं आम्ही भाजपाची पण सगळ्यांचीच मागणी पण भाजप नंतर बोलायला लागला. आता त्यांना माहिती होतं वाटतं इतक्या लवकर होणं असणार. पण मग निवडणूक यादीत करेक्शन झालेलं नसताना निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करणं हे कितपत योग्य आहे. हे प्रत्येक वेळेला उठायचं आणि कोर्टातून न्याय आणायचा. बरं कोर्टात न्याय मिळतो असं लोकांना वाटतंय पण अजून आमच्या पक्षाचाच न्याय होत नाहीये. 22 पासून ते आज चाललंय. तर मग ह्या न्यायाची तर काय कोविडची कमाई अशा प्रकारे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचा प्रकाशन पार पडलेला आहे आणि एकंदर 4 जण गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे, अजित ठाकरे, किशोरी पेडणेकर आणि संजय राऊत आरोप केलेले आहेत. आता माझ्यावर जे जे त्यांनी आरोप केले पुस्तक कोणी लिहू शकते. सोमय्यांच्या आता कितीतरी काय आलेलं आहे. तर पण पुस्तक काढतील. पुस्तकावर जाण्यापेक्षा लोकशाहीला मानता मग त्याच्यामध्ये सिद्धता आली का. खोटे आरोप कोणी करू शकतो आणि केलेच आहे. त्या गोष्टीला बळी पडायचं ते पडतील. परंतु ह्या गोष्टीला इलेक्शनच्या तोंडावर असलं काहीतरी उघडं नागडं प्रदर्शन करणं हे बरोबर. अमित साटम यांनी सुद्धा गंभीर आरोप केले. त्यांचं म्हणलं की मागील 25 वर्षांनी आमचा महापौर होता, आमचा स्टँडिंग चेअरमन सुद्धा नव्हता, रिमोट कंट्रोल हा मातोश्रीवर होता ना. मांडीला मांडी लावून बसत होताच ना. मी पण होती तुझ्या बरोबर. त्यामुळे एवढा आवाज करून येऊन करून बोलून नाही चालणार. महापौर होता म्हणजे ताकद होती आहे.
त्यामुळे तुम्ही काही आता बोलाल, कारण सत्ता बत्ता पैसा भरपूर आहे, वाटेल त्याला तुम्ही कुठेही नेऊन टाकू शकता, म्हणून या आवाज आहे. मग 25 वर्षात काय शिवलं होतं तोडून कारण तेव्हा उघडलं. आत्ता तुम्ही 2017ला आमच्याबरोबर नव्हता, आम्ही कबूल करतो, तरी सुद्धा 2017 2019 महापौर पक्षाचंच बसलं ना, तेव्हाही तुम्ही होता. तुमच्या महापालिकेतले नगरसेवक किंवा तुम्ही इन्स्ट्रुमेंट भोगली, BST भोगली, स्टँडिंगच्या नंतरची सगळी पदं तुम्ही भोगली. स्टँडिंगमध्ये पण तुम्ही तुमचा दरारा ठेवून असायचे, मित्रपक्ष म्हणून तुमचा सन्मान राखायचे, आणि आत्ता खाऊन खाऊन सगळं झाल्यावर होकारे देत आहे, सुक्या होकारे. मनामध्ये रेसिडेंटचं स्वप्न हे ऑलरेडी उद्योगींनी साकारलेलं होतं. पक्षफुटा झाली नसती, महानगरपालिकेच्या वेळेवर निवडणुका लागल्या असत्या, तर आपला जो रेसिडेंटचा एरिया आहे अति डेव्हलप होऊन चांगला लोकांसाठी एवढा लोकार्पण झालं असतं. लेट झालंय, पण आता काय लोकांना बोलवण्यासाठी माहिती होतं 15 मिनिटात तिकडं होतं, त्याच्या आधी लोकांना बोलवायचं आहे, बोलवतं. नाही, आपण जर बघितलं की 2 दिवसामध्ये मी आनंदाने पाहतो. आता आहे नाही होणार आनंदाने. पण काँग्रेसशिवाय होणार काँग्रेसकडून असा नारा दिला जातो की आम्ही मुंबई महापालिका सोडवण्यावर बघा 2017च्या 2002-17च्या सगळ्या इलेक्शन प्रत्येकाने वेगवेगळ्या लढल्या, प्रत्येकाने. त्यामुळे ह्या याच्यात काही नवीन नाही. काँग्रेसला वाटत असेल की बिहारमध्ये खूप मोठा जनाधार मिळणार होता, आत्ता वाटत असेल तर त्यांचं वाटणं त्यांच्यात. पण आम्ही महाविकास आघाडी आणि राजसाहेब ठाकरे यांना घेऊन चाललेलो आहोत. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे उमेदवारच नाही, ते काय कोण? पारू. निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलेला आहे. उमेदवारांची यादी असते त्यावरती पहिला क्रमांक याचा राष्ट्रीय उमेदवाराचा असेल, राष्ट्रीय पक्षाचा जो विरोधाचा क्रमांक पहिला असेल, हा अचानक निर्णय घेतलेला आहे. कसं पाहिजे निर्णय? काय ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवाराची यादी असते ना, लिस्ट असते ना, त्यामध्ये वरचा जो पहिला क्रमांक असेल तो राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार असेल. असं 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 झालं नाही पाहिजे. अल्फाबेटिक प्रमाणे झालं पाहिजे. हा आपण अल्फाबेटिक घेतलं म्हणजे वाटतं ते घेता येत. मला त्यातलं नक्की माहिती नाही, तरी विलंब म्हणता येणार नाही, पण लवकर किंवा महाविकास आघाडी एकत्र आले तरी जिंकणार आहे, आम्ही जिंकू असं ते म्हणतात. त्यांना बरोबर वाटतं. बाकी सगळं पकडत आहे, पण मला माहिती नाही या मुंबईत 10 आमदार एवढं सगळं असताना पण निवडून आले. मुंबईची सत्ता आघाडी याच्याबद्दल आम्हाला अद्याप ज्या दिवशी माहिती त्या दिवशी 16 जानेवारीला मुंबई माफिया मुक्त होणार आम्ही ठरवलं. त्यांच्या ते माफी आहेत म्हणून चला सोडा बस.